देशी दारूचं दुकान ग्रामपंचायत हद्दीतनं हटवण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या बळीरामपूरमधल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। मागच्या एका वर्षापासून गावातील देशी दारूचं दुकान हटवण्याची मागणी हे गावकरी करत आहेत। ह्या देशी दारूच्या दुकानामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होतीये। दारू पिऊन अनेक जण गुन्हेगारीकडे सुद्धा वळलेत आणि अनेकांचे संसार रस्त्यावरती आलेत। त्यामुळे गावातील देशी दारूचं दुकान बळीरामपूर ह्या गावातनं इतर ठिकाणी हलवण्यात यावं अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे। पण राज्य उत्पादन शुल्क विभाग ह्या गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप गावकऱ्यांनी केलाय। दरम्यान नांदेड शहराजवळ असलेल्या चंदा सिंग कॉर्नरमध्ये गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलंय आणि ह्या आंदोलनामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। 1 एप्रिल 2025 देशी दारूसाठी दुकान स्थलांतरित करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले आणि गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला। 10 तारखेपर्यंत नाही झाले तर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आज दिनांक 1 एप्रिल रोजी देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासंदर्भामध्ये प्रशासनाला आम्ही इशारा दिला होता। त्या संदर्भामध्ये आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। गावकऱ्यांच्या भरपूर प्रतिसादामुळे सदरील आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि राज्य उत्पादन शुल्कला वारंवार विनंती करून त्यांना ग्रामसभेचा मासिक सभेचा ठराव देऊन गेले। 1 वर्षापासून आम्ही लढा हा पुढे चालवत आहोत। 1.5 वर्ष झालं परंतु प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे सदरील दुकान आजपर्यंत स्थलांतरित झालेलं नाही। त्यामुळं सनसीर मार्गाने आम्हाला हे आंदोलन आज करावं लागलेलं आहे। येणाऱ्या 10 एप्रिलपर्यंत जर ही दुकानची फाईल जर त्वरित हल्ली नाही आणि दुकान जर स्थलांतरित नाही झालं तर सरपंच रेणुका इंद्रजी पंचाळ यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। त्यासोबतच गावकऱ्यांनी सुद्धा आज त्यांचं मन बनवलं आहे की सरपंचाच्या या निर्णयामध्ये गावकरीसुद्धा सहभागी होणार आहेत। त्यामुळं कोण कुठं आत्मदहन करेल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु प्रशासनाला आमची विनंती आहे ही टोकाची भूमिका आम्ही घेण्यापासून जर प्रवृत्त करायचं असेल तर त्यांनी त्वरित ते दुकान स्थलांतरित करावं एवढी आमची हात जोडून विनंती आहे।